कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेची अमेरिकेतून हकालपट्टी केल्याचं बोललं जात आहे। आता याबाबत सत्य भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे। नक्की काय आहे सत्य सांगतो, पण त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपके थेट बोस्टनमधून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलनासाठी दाखल झाला, पण तो भारतात येताच अमेरिकेनं त्याला डिपोर्ट केल्याच्या आणि व्हिसाचा गैरवापर केल्याच्या चर्चा सोशल मीडियावरती रंगल्या। यावर अखेर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे। साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलताना जयस्वाल म्हणाले की अभिजित दिपके याच्या हकालपट्टीबाबत किंवा व्हिसा उल्लंघनाबाबत अमेरिकन प्रशासनाकडून भारत सरकारला कोणतीही अधिकृत माहिती किंवा पत्रव्यवहार मिळालेला नाही। त्यामुळे अभिजित दिपकेला डिपोर्ट केल्याचे सर्व दावे सध्या तरी पूर्णपणे निराधार ठरले आहेत। दरम्यान मंत्रालयाने सांगितलं की 2026 मध्ये आतापर्यंत 1076 भारतीयांना अमेरिकेतून मायदेशी परत पाठवण्यात आलं आहे, पण त्यात अभिजित दिपकेचा समावेश नाही। बेकायदेशीर स्थलांतरावर भारत आणि अमेरिका मिळून कारवाई करत आहेत, मात्र अभिजित दिपकेच्या बाबतीत डिपोर्टच्या केवळ अफवाच निघाल्या आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।